हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी युटा आणि बरंच काही. तर हा आहे हवाई ट्रॅव्हल सिरीजचा पहिला व्हिडिओ, ज्यात मी सांगणार आहे की आमची जर्नी सॉल्ट लेक सिटी टू हवाई कशी होती, मग हवाईमध्ये आम्ही कुठे गेलो आणि तिथलं हॉटेल आणि एअरपोर्ट कसं होतं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, सो आमची जर्नी सुरू झाली ती सॉल्ट लेक सिटी पासून. सकाळी 8 वाजताची आमची फ्लाईट होती. आम्ही कॅब बुक केली आणि एअरपोर्टला पोहोचलो. सॉल्ट लेक सिटी टू हवाई डायरेक्ट फ्लाईट नव्हती, म्हणून आम्हाला ब्रेक जर्नी करत जायचं होतं. सो आमचा पहिला स्टॉप होता तो सॅन डिएगोला. सॅन डिएगोला आमचा लेओव्हर होता 1 तासाचा आणि मग आमची पुढची फ्लाईट होती सॅन डिएगो टू हवाई. सो आम्ही हवाईला 2:10 वाजता दुपारी पोहोचलो. हवाई टायमिंग्स सॉल्ट लेक सिटीपासून 4 तास मागे आहे. म्हणजे जेव्हा हवाईमध्ये 2:10 वाजले होते तेव्हा सॉल्ट लेक सिटीमध्ये संध्याकाळचे 6:10 वाजले होते. हवाई पॅसिफिक महासागरच्या मध्यभागी स्थित अमेरिकेचं 50वं राज्य म्हणजे हवाई. हवाई हे राज्य 8 मेन आयलँड्सला मिळून बनलं आहे आणि म्हणूनच हवाईला आयलँड स्टेट ऑफ अमेरिका पण म्हणतात. या 8 मेन आयलँड्समधून आम्ही ठरवलं हवाईच्या बिग आयलँड्समध्ये कोना या डिस्ट्रिक्टला जायचं आणि हे आहे कोनाचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. कोना एअरपोर्ट ओपन एअर स्टाईल एअरपोर्ट आहे. इथे पॅसेंजर्सचा वेटिंग आणि सिटिंग एरिया आउटडोर स्टाईल सिटिंग एरिया आहे. एअरपोर्टवर जे पॅसेंजर बोर्डिंग एरिया, तिकीट लॉबीज, बॅगेज क्लेम एरिया, या मग गिफ्ट शॉप्स आणि रेस्टॉरंट्स सारखे स्टोर्स यांचं रूफ टिकी हट स्टाईलच्या डिझाईनचं आहे. पॅसेंजर्सला एक ट्रू हवाईयन फील देण्यासाठी. आणि याच रिझन्समुळे कोनाचं एअरपोर्ट बाकी एअरपोर्ट्सपेक्षा खूप वेगळं आणि युनिक आहे. एअरपोर्टवर बाकी एअरपोर्ट सारखे सगळे फॅसिलिटीज आहेत आणि हे एअरपोर्ट वेगवेगळे स्कल्पचर्स बनवून खूप छान डेकोरेट केलेलं आहे. इथे हे 3 हवाईयन फिमेल डान्सर्स जे हुला डान्स, जो की ट्रेडिशनल हवाईयन डान्स आहे, तो डान्स करतानाचं स्कल्पचर बनवलं आहे. आणि हे आहे आमचं कोनाचं हॉटेल, रॉयल कोना रिसॉर्ट. आम्ही जितकेही दिवस या हॉटेलमध्ये थांबलो, आमचा एक्सपिरियन्स खूप छान आणि पॉझिटिव्ह आहे. या रिसॉर्टमध्ये सगळीकडे खूप छान हिरवळ आहे, गार्डन खूप सुंदर आहे. ह्यांचा हा फ्रंट एरिया आहे. एक खूप मस्त हवाईयन फील आणि एक हवाईयन वाईब आहे या हॉटेलची. हे आहे या हॉटेलचं मेन एंट्रन्स गेट. या गेटवर हॉटेलचं नाव आणि अलोहा लिहिलं आहे. तर जसं आपण आपल्या कल्चरमध्ये नमस्कार या नमस्ते म्हणून ग्रीट करतो, तसंच हवाईयन कल्चरमध्ये जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा आपण अलोहा असं म्हणून ग्रीट करतो. अलोहाचे तसे बरेच मीनिंग आहे. लव, पीस, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर आपण जेव्हा कोणाला अलोहा म्हणून ग्रीट करतो त्याचा अर्थ की आपल्याला समोरच्या व्यक्तीविषयी एक रेस्पेक्ट आणि एक आपुलकीचा भाव आहे हे दर्शवतं. हॉटेलच्या एंट्रन्सवर दोन्ही बाजूला फिश पॉन्ड बनले आहेत आणि हा आहे या हॉटेलचा रिसेप्शन एरिया. या हॉटेलमध्ये सगळ्या कस्टमर्स करता एक वेटिंग एरिया या लाऊंज एरिया बनवला आहे. इथे बसून खूप छान आणि रिलॅक्सिंग वाटतं. एकंदरीत या हॉटेलचं एन्व्हायरमेंट खूपच रिलॅक्सिंग आहे. या हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये एव्हरीडे या लोकल आर्टिस्टचे स्टॉल्स लागतात. त्यात ते हँडमेड ज्वेलरी, हँडमेड कपडे, बॅग्स, या मग हँडमेड आर्ट या वॉल आर्ट असे विकायला असतात. आणि जर आपल्याला कुठल्या टूरविषयी माहिती पाहिजे असेल तर इकडे हॉटेलचं एक इन्फॉर्मेशन सेंटर पण आहे, जिथे ते सगळे टूर्स आणि टूर्सची जे कंपनीज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात.
हॉटेलचं रेस्टॉरंट एरिया. इथे ते ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सर्व करतात. त्याचबरोबर अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक ट्रॉपिकल हवाईयन ड्रिंक्स पण सर्व करतात. आम्ही जेव्हा चेक इन केलं त्याचबरोबर आम्हाला एक वेलकम ड्रिंक पण सर्व केली होती. खूप रिफ्रेशिंग सरबत होतं. इथे रोज संध्याकाळी लाईव्ह म्युझिक पण असतं. आणि रेस्टॉरंट अशा लोकेशनवर आहे जिथे बसून आपण मस्त आपलं फूड एन्जॉय करत पॅसिफिक ओशनचा छान व्ह्यू पण एन्जॉय करू शकतो. आणि हे आहे या हॉटेलचं गिफ्ट शॉप आणि सुव्हिनियर स्टोअर. इथे खूप छान छान मॅग्नेट्स आहेत, टी शर्ट्स आहेत, हँडमेड बॅग्स, असं सगळं काही मिळतं. हॉटेलमध्ये रिलॅक्स करायला आणि टाइम स्पेंड करता बऱ्याच अमेनिटीज आहेत. हा या हॉटेलचा स्विमिंग पूल एरिया आहे. इथे बसून पण आपण मस्त पॅसिफिक ओशनचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. आणि या हॉटेलमध्ये अजूनही अमेनिटीज आहेत, जसे टेनिस कोर्ट आहे, जिम आहे आणि इथे रोज सकाळी योगा क्लासेस पण असायचे. आणि हा आहे या हॉटेलमधला आमचा रूम. हा रूम खूप मोठा आणि स्पेशियस आहे. याला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे आणि बाल्कनीमध्ये पण एक खूप छान टेबल आणि चेअरचं सेटअप केलं आहे, ते पण मी दाखवते तुम्हाला. रूममध्ये एंटर केल्यावरच इथे राईट साईडला एक छोटंसं किचन काइंड ऑफ सेटअप केलं आहे. तिथे आम्हाला एक कॉफी मशीन दिली आहे. त्याचबरोबर कोणाची स्पेशल कॉफीचे पाउचेस ठेवले होते. आणि आम्हाला एक या रूममध्ये छोटंसं एक रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन पण दिलं होतं. इथे हे रेस्टरूम एरिया आहे. रेस्टरूममध्ये पण आम्हाला हे छोटे छोटे शॅम्पू, कंडिशनर असे सगळे बॉटल्स ठेवले आहेत. रेस्टरूमच्या साईडलाच एक कबर्ड या ऑर्गनायझर दिलं आहे. इथे आपल्याला आयरन बोर्ड आणि एक सेफ पण दिली आहे. जर का आपल्याला बाहेर जाताना कुठलं आपलं व्हॅल्युएबल सामान नाही घेऊन जायचं तर आपण त्या सेफमध्ये ठेवून जाऊ शकतो. या रूममध्ये ब्लू आणि व्हाईटचं कलर कॉम्बिनेशन आहे. खूप कूल थीम आहे या रूमची, म्हणून रूममध्ये पण खूप छान आणि रिलॅक्सिंग वाटतं. आणि हा आहे बाल्कनी एरिया. बाल्कनीमधून व्ह्यू खूपच छान आहे. सकाळी संध्याकाळी इथे बसून मस्त चहा कॉफी प्यायला खूप छान वाटतं.
मग हे हवाईचं एअरपोर्ट, हे हॉटेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हवाईचे अजूनही व्हिडिओज येणार आहेत. आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो, काय बघितलं ते सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग हवाई सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.